हॅलो मंडळी. तर रात्री ना माझं काम लवकरच झालं होतं, स्वयंपाक वगैरे सगळं लवकर झालं होतं आणि ध्रुवी बच्चू दोघं पण 6 वाजता झोपले होते, कारण त्यांनी दिवसभर झोपले नव्हते. आजकाल म्हणजे दोघं पण झोपतच नाहीत दिवसा. तर मग मला काही करमतच नव्हतं. मग त्यांनी जेव्हा झोपते तर मला एवढं एकटं एकटं वाटते, म्हणजे काहीच छान वाटत नाही. म्हणून मी म्हणले चला आता काहीतरी करूया. मग आठवलं की पंचमीचे कोण राहिले होते, मग चल मेहंदी काढूया. जशी मी मेहंदी काढायला बसते म्हणलं की लगेच बाबूराव उठले, म्हणजे बच्चू उठला. मग ध्रुवीला जेवायला दिली आणि तिला जेवायला देऊन बसले. पण हे गोटिवणी तोंडाचं काही शांत बसतच नव्हतं, नुसता पाठीवर पडत होता आणि हलवत होता. मी जेव्हा पण मेहंदी काढते ना तर मला माझ्या लहानपणीची आठवण येते. जिच्याकडे मी मेहंदी काढायला जायची तिने एवढा भाव खायची, वाडूळच्या वाडूळ बसून घ्यायची, घेतली तर घेतली, मेहंदी पण नीट काढू नये. मी घरी जातानाच मोडून टाकायची आणि आपलं आपलं येईल तशी काढायची. मी ध्रुवी जन्मायच्या अगोदर ना यूट्यूबवर बघून मेहंदी काढायला सुरुवात केली होती. आणि जेव्हा मी नवीन नवीन काढायची तेव्हा वहीवर काढायची मेहंदी, कोण आणायची आणि वहीवर मेहंदी काढायची. आणि जेव्हा मी मेहंदी काढायला शिकले परफेक्ट, तेव्हा दारातून जाणाऱ्या प्रत्येक म्हणजे कसली पण केवढी पण पोरगी राहो तिला बोलून घ्यायची आणि जबरदस्ती तिला मेहंदी काढायची. मग सगळ्या गल्लीतल्या पोरींना माहीत झालं की कोमल आंटी लई छान मेहंदी काढतात, लई छान मेहंदी काढतात. मग कोणी पण यायचे माझ्याकडे मेहंदी काढायला आणि मग मेहंदी काढून जायचे. तर मग अशी होती माझी मेहंदीची स्टोरी. आणि मी फर्स्ट टाईम मेहंदी काढली होती एका नवरीला, म्हणजे ब्रायडल. आणि म्हणजे ध्रुवी तेव्हा पोटात होती आणि 8 महिन्याची. मग मी सकाळी 11 वाजता बसली होते आणि रात्रीचे 11 वाजले होते, पूर्ण हातावर पायावर असं म्हणजे एकदम हात भरून पाय भरून मेहंदी काढायला. तर आणि तेव्हा मला 500 रुपये भेटले होते. तर ती माझ्या आयुष्यातली पहिली इन्कम होती. मी एवढी खुश होते की ते पैसे बघून काय सांगू. माझ्या कष्टाची पहिली इन्कम. आणि दुसऱ्या दिवशी लगेच मी पाव घेतली. जोक होता. बाय.